मी तर स्टोरी टाकलीच नाही, स्टोरी पडलेली दिसते. माझं अकाउंट हॅक झालेलं आहे, मला माफ करा. कुणाला काही वेगळं काही गेलं असेल तर सॉरी. 2023चा स्वातंत्र्य दिन सिराजसाठी वेगळा ठरला. सिराजचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं. ती तारीख होती भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2023. 14 वर्षांच्या या शाळकरी मुलाची ओळख गोपनीय आहे. सिराज हे त्याचं बदललेलं नाव. इंस्टाग्रामवरच्या एका पोस्टमुळे सिराज 7 दिवस रिमांड होममध्ये होता, तर त्याचे वडील 6 दिवस तुरुंगात होते आणि कुटुंब एका रात्रीत राहतं घर सोडून दुसरीकडे आसऱ्याला गेलं. सिराज आणि त्याची आई पोलीस स्टेशनमध्ये असतानाही आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्रामवर पडत होत्या. जातीय तणाव वाढत होता. पोलीस तपास करत होते. 15 दिवसातच चौकशी करून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं. वेगवेगळ्या प्रकारचे हातकंडे त्यांनी वापरले. महिलांच्या प्रोफाईलचा वापर करून त्या नोबिक्सच्या युजरसोबत संपर्क केला आणि त्याच्याकडून त्याचा युजर नेम, पासवर्ड आणि बाकी डिटेल्स मागितले आणि याचा वापर करून त्यांनी त्या प्रोफाईलवर कंट्रोल घेतला आणि हॅक करून मग शेवटी हे जे आक्षेपार्ह पोस्ट आहे ते इंस्टाग्रामवर टाकण्यात आले. पण गेल्या 4 महिन्यात सिराज आणि त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतकी उलथापालथ झाली आहे आणि तीही इंस्टाग्राममुळे. 1 वर्ष झालं मी इंस्टाग्राम वापरतोय. मला ढोल ताशाची आवड आहे आणि मी बॅनर आपले बेंदूर, महाराजांची जयंती, नवरात्र, गणपती असे बॅनर बनवायचो. म्हणजे आपला फोटो, मित्र माझं लोकांपर्यंत टिकाला पोचावं म्हणून मी अकाउंट खोललेलं इंस्टा. मम्मीने मला सकाळी 7ला शाळेत सोडलेलं. शाळेत झेंडावंदन करून मी बाहेर आलो. मोबाईलमध्ये लॉग इन केल्यावर मी तर स्टोरी टाकलीच नाही, स्टोरी पडलेली दिसते. स्टोरी बघितली, असं पडलेली. पहिली वळ वाचताना पहिली एक लाईन वाचली, मी लगेच डिलीट केली. माझं अकाउंट हॅक झालेलं आहे, मला माफ करा. कुणाला काही वेगळं काही गेलं असेल तर सॉरी असं टाकल्यावर परत लॉग आउट केलं. मग मीही झेंडावंदनसाठी निघालेलं तेवढ्यात एक मुलगा आला आणि त्याने सांगितलं, बघा तुमच्या मुलाच्या मोबाईलमधून हे असं पोस्ट झालेली आहे. तर तो असं नाही करू शकत. आणि जी लँग्वेज होती ती आमच्यातली अशी कोणाचीच नव्हती किंवा माझी मुलाची पण नव्हती. मला विश्वासच बसणार नाही त्या गोष्टीवरून. त्याला विचारलं, बाळा हे काय झालंय, असं मला म्हणतायत, मग हे खरं आहे का, तू केलंस का? तो टेन्शनमध्ये म्हटला, मम्मी मी नाही केलं, हे ऑलरेडी मी एक पोस्ट डिलीट केली तरी ती परत व्हायरल झाली, तीही डिलीट केली. त्यानंतर पण आम्ही मोबाईल बघतोय तर आम्ही तर मोबाईल यूज करत नाही आहे, पण इन्स्टामधून असे ऑटोमॅटिक मेसेजेस त्याच्या फ्रेंड्सला, माझ्या बहिणीच्या मुलीला म्हणजे त्याची सिस्टर, असे त्या लोकांना मेसेजेस जात होते ऑटोमॅटिक. ते पोलीस स्टेशनला पोहोचले. सायबर पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला. पण बाहेर वेगळंच घडत होतं. सातारा सिटी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी मला सायबरला जायला सांगितलं. मी सायबरला गेले. तोपर्यंत जवळजवळ 30-40 जणांचा मॉब माझ्या घरी पोचलेला होता. ते तिथं शोधत होते. ॲक्च्युली 10 मिनिटाचं बहुतेक आमचं डिफरन्स असेल की आम्ही वाचलो त्यातून. तिथं काय झालं असतं आम्हाला माहिती नाही. त्यानंतर डिपार्टमेंटनं माझ्या मुलाला ताब्यात घेतलं. सायबरवाले आले. त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी होते तिथं. टेबलवरती आमचे दोन्ही मोबाईल जमा केले. दोन्ही मोबाईल ठेवत असताना पण मोबाईल स्वतः ऑपरेट म्हणजे ऑटोमॅटिक मेसेज एकमेकांना तिथं जात होते. ते डिपार्टमेंटनं बघितलं. त्यांनाही ते जाणवलं की बाबा ऑपरेट मोबाईल कुणी करत नाही तर हे हॅक झालेलं असणार. मग तिथून त्यांनी प्रोसेस चालू केली. काही लोकांनी जाऊन आमच्या घरी आमच्या सासूबाईंना, माझ्या मुलीला दमदाटी दिली. हे तुम्ही मान्य करा, हे तुमच्याच मुलानं केलं, हे तुम्ही मान्यच करा. त्यातून ते म्हणजे मानसिक त्रास झाला. परत मी संध्याकाळी गेले. संध्याकाळी जाऊपर्यंत ती घरात रडारडी. मग अशामध्ये घरमालक म्हणतो तर रात्री आत्ता खाली करा. मग अशा वेळेस मी अचानक रूम कुठं बघणार, मला काही कळत नव्हतं. एकतर दिवसभरात हे टेन्शन. त्यांना 2 दिवसाची मुदत मागितली. मग त्यांनी म्हटलं 2 दिवसाची मुदत तुम्हाला का द्यायची, तुम्ही देशद्रोही आहात. मुलगा रिमांड होममध्ये तर कुटुंबाला जमेल तेवढं सामान घेऊन घराबाहेर पडावं लागलं. ओळखीचे पण मदत करायला भीत होते. त्याच दरम्यान सिराजच्या वडिलांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. डोक्यावरचं छप्पर गेलं होतं. काही दिवस भटकल्यानंतर त्यांना एका कुटुंबाने आसरा दिला. सिराजने आपला पासवर्ड एका मुलीच्या बनावट अकाउंटवरून चॅट करणाऱ्याला दिल्याचं
आणि त्या व्यक्तीने हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय. याच्यामध्ये प्रोफाईल हॅक करण्यापेक्षा त्याने फिशिंगचा वापर केलेला आहे. फिशिंग ही जी पद्धत आहे याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीला भासवण्याचा एक प्रयत्न असतो की अमुक अमुक प्रोफाईल हे एक स्पेसिफिक व्यक्ती किंवा एक स्पेसिफिक जेंडरचं आहे आणि त्याचा वापर करून त्याने त्या युजरला भासवलं, त्याला असं दाखवलं की एक महिलाचा प्रोफाईल आहे आणि मग त्याच्याकडून सगळी माहिती काढलेली आहे. याच्या पाठीमागचा उद्देश त्या व्यक्तीची बदनामी करणं, त्याला शिक्षा व्हावी अशा उद्देशाने एकंदरीत ही पूर्ण घटनाक्रम आहे. सिराज आणि त्याच्या वडिलांवरचा गुन्हा मात्र अजूनही रद्द झालेला नाही. सातारा जिल्ह्यात हॅकिंग किंवा सोशल मीडियाच्या गैरवापराचं हे पहिलं प्रकरण नाही. सातारा सलोखा संपर्क गटाने नोव्हेंबरमध्ये अहवाल जाहीर केला. त्यात जिल्ह्यात हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, स्टेटस अशी 21 प्रकरणांची 2 ऑक्टोबरपर्यंत नोंद झाल्याचं म्हटलंय. या गटात वकील, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, प्राध्यापक यांचा समावेश आहे. हा विशिष्ट विचाराच्या संघटनांच्याकडून जाणीवपूर्वक वातावरण निर्मिती करून हिंदू मुस्लिमांना या पद्धतीने टार्गेट करून वेगवेगळ्या 15 घटना आहेत की ज्याच्यामध्ये टिपू सुलतानाचं स्टेटस ठेवलं म्हणून किंवा टिपू सुलतान की जय म्हटलं म्हणून, म्हणजे टिपू सुलतानांना ज्यांना आपण राष्ट्रभक्त म्हणून त्यांच्या नावाचं टपाल तिकीट काढलेलं आहे. आणि टिपू सुलतान हे आपल्या विरोधात कधी गेले, पण याच्या संदर्भाने सुद्धा गुन्हे दाखल केले गेले. पॅटर्न सरळ आहे, हॅक करायचं, हॅक करून त्या पोस्ट व्हायरल करायच्या, मग हॅक झालं की माणूस घाबरून पोलीस स्टेशनला आपसुकच जातो, मग त्याच्यावरच गुन्हा दाखल करायचा, मग त्यांनी असं असं केलं म्हणून त्याची आवाई उठवायची, मग आपले कार्यकर्ते जमवायचे, बदनामी झाली रामाची सीताची म्हणायचं, बदनामी झाली शिवाजी महाराजाची म्हणायची, समाज मन पेटवायचं आणि त्याच्यानंतर मग कधी शोध लागेल तेव्हा लागेल, मग सत्य बाहेर येईल तेव्हा येईल, तोपर्यंत ती फॅमिली भरडली जाते, त्याच्याशी कुणालाच काही देणं घेणं नाही आहे. तुमचं काम करणार आहे मग कुणाचं करणार आहे. जातीय तेढ वाढवणाऱ्या घटना वाढू नयेत म्हणून आता पोलिसांनी सोशल मीडिया युजर्ससोबत गैरवापर होऊ नये म्हणून संवाद साधायला सुरुवात केली आहे. तसंच अल्पवयीन मुलामुलींनी आणि तरुणांनी काय काळजी घ्यावी याविषयीही पोलीस सांगतायत. साताऱ्यातल्या घटनांवरून काही निरीक्षणं पोलिसांनी नोंदवली आहेत. त्यामध्ये आम्हाला एक पॅटर्न ड्रॉ करता आला, तो म्हणजे की बऱ्याच वेळेला असं घडतं आहे की जे पोस्ट करतात त्यांना त्याची थोडीशी कल्पना नसते की आपण काय पोस्ट करतो किंवा काय लाईक करतो. तर त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण प्रत्येक मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये व्हिजिट करून मुलांशी, विशेषतः यंग मुलांशी, तो क्राऊड आहे त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि त्यांना या परिणामाची जाणीव करून दिली. आपल्या सोशल मीडिया अकाउंट्समध्ये प्रत्येक सिक्युरिटी ही दिलेली आहे. म्हणजे तुम्ही जर 2 वे ऑथेंटिकेशन वापरलं तर अशा प्रकारचे अटॅक झाल्यानंतर तुम्हाला बँकिंग ट्रान्झॅक्शन केल्यावर OTP येतो, तसंच कोणीतरी तुमचं अकाउंट लॉग इन करायचा प्रयत्न केल्यावरती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक OTP येतो. तो OTP टाकल्याशिवाय तुम्ही लॉग इन करू शकत नाही. स्पेसिफिक आपण जर इंस्टाग्राममध्ये बोललो तर त्याच्यामध्ये अनरिकग्नाइज लॉग इन्स म्हणून एक ऑप्शन येतं की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं लॉग इन थोड्या दिवसांनी जर तिथं जाऊन चेक केलं की तुमचे जे ट्रस्टवर्दी, ज्याला आपण व्हाईट लेबलिंग म्हणतो, व्हाईट डिव्हाइस म्हणतो, ते जर सोडून जर कुठले IP ॲड्रेस किंवा डिव्हाइसवरनं जर तुमचं लॉग इन असेल तर ते तुम्ही कुठून झाले ते चेक करू शकता आणि ते तुम्ही रिमोटली लॉग आउट करू शकता. इकडे सिराजने आपलं इन्स्टा अकाउंट बंद केलंय. मित्रांचं म्हणाल तर तो त्यांना कित्येक दिवस भेटलेला नाहीये आणि धर्म, सण, समारंभ कशातच त्याला सहभागी होता येत नाहीये. माझी 2 जिगरी मित्र आहेत, ती आमच्या दुकानावर पण येऊन जातात. ती म्हणते ती तुझी आठवण येते आजीला असं सांगते ती, पण तरी मी त्यांना भेटू शकलो नाही अजून. त्यांच्याबरोबर मी शिवजयंती साजरी करायचो, गणपती बसायचो, घरचा गणपती बसून वाजवायला जायचो बाहेरगावी. सगळे 5-6 दिवस 7 जे असतात ना दिवस गणपती सोहळे सगळे वाजवले आहेत. साताऱ्यातल्या या कुटुंबावरून छोट्या शहरांमधला सामाजिक पोत बदलत चालल्याचं स्पष्ट दिसतंय.